नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी काश्मीरमध्ये पर्यटकांशी साधला संवाद. पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था. जम्मू काश्मीरातील पेहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर अडकून पडलेल्या पर्यटकांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन भेट घेऊन संवाद साधला व पर्यटकांना घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलले. या पर्यटकांना आज दिल्ली येथे आणण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये 28 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत. मृतकांमध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील आहेत. शिवाय अनेक पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 49 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत. हे सर्व पर्यटक सुखरूप आहेत. आज दुपारी 3 वाजता जम्मू काश्मीरवरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना होणार आहेत. दिल्ली येथे आल्यानंतर संबंधित पर्यटकांना त्यांच्या गावी पोहोचणाऱ्या रेल्वेने पाठवले जाणार आहे. मी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील ग्रामीण शहरातील आहे आणि आम्ही एक टूरमध्ये आलेलो होतो. तिथं खूप आम्हाला अडचणी आल्या. सुरुवातपासून घरापासून निघलो तेव्हापासून अडचणी. आम्ही काश्मीर पाहायला आलो पण आम्हाला काश्मीर नाही दिसलं, नुसतं त्रास झाला. फक्त आमची एवढी इच्छा आहे की आम्हाला सुरक्षित आमच्या घरी पोहोचवा. काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम या घटनेमध्ये आम्हाला जी घटना झाली दुर्दैवी, त्याच्यामध्ये आम्हाला आपले कॅबिनेट मंत्री प्रतापराव जाधव यांनी घडवली आमची माहिती विचारून, तसेच आम्हाला एक विश्वास दिला की आम्ही तुम्हाला सुखरूप आम्ही घरापर्यंत पोहोचू आणि त्यांनी आम्हाला सुखरूप आम्हाला इथे भेट दिली. आता आमची त्यांच्या सध्या कॅबिनेटमध्ये आमची मीटिंग चालू आहे आणि ते आम्हाला पोहोचवण्यासाठी तसेच रेल्वेमध्ये सुविधा निर्माण करून देत. पण ज्यावेळेस आम्हाला काही फोन आले, मी दिल्लीमध्ये असताना ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी काल फोन आल्यानंतर इथून सगळी रेल्वेनं जाण्याची व्यवस्था जम्मूपासून तर दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आपण केलेली आहे. दिल्लीच्या पुढेही सुद्धा भुसावळपर्यंत पुढेही रेल्वेची व्यवस्था आपण करत आहोत. पण खऱ्या अर्थानं हे लोकसुद्धा जवळपास 8 दिवस या ठिकाणी फिरायला आलेले असताना यांचा सगळा फिरण्यापेक्षा प्रवासातच जास्त वेळ गेला. लहान लहान मुलं होती, काही मुलं आजारी पडली आणि सगळे चिंताग्रस्त होते की आपण घरी कधी पोहोचणार. पण आता सगळे या ठिकाणी सुखरूप आहेत. सगळे शांततेचं वातावरण आहे. घरी सुद्धा लोकांना त्यांनी निरोप दिलेले आहेत, फोनवर बोलणे झालेले आहेत. आणि आज दुपारी जम्मूवरून 3च्या रेल्वेने स्पेशल बोगी लावून त्या ठिकाणी ते दिल्ली आणि दिल्लीपासून नंतर पंजाब मेलने भुसावळपर्यंत ते पोहोचणार आहेत. त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांना कोणीही काळजी करण्यासारखं काही नाही. मी स्वतः सकाळी दिल्लीवरून 9:30 वाजता जम्मूला पोहोचलो. या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि निश्चित सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान वाटलं आणि आपल्याच मतदारसंघातील आपली सगळी लोक या ठिकाणी अडचणीमध्ये असताना माझंही कर्तव्य म्हणून या ठिकाणी आम्ही आलो. सगळे लोक या ठिकाणी सुखरूप आहेत.